नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियाच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो। आज मी आहे रंग माझा वेगळा या सेटवरती आणि त्याचे 800 भाग पूर्ण होत आहेत आणि माझ्यासोबत आहे रंग माझा वेगळामधील कार्तिक अर्थात आशुतोष गोखले। आज 800 भाग पूर्ण होत आहेत आणि खूप आनंदाची आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे खरं तर। सो काय वाटतंय हे सगळं बघताना, इतके 800 वर्षांचा प्रवास सगळं जेव्हा आपण मागे वळून बघतो तर साधारण सगळं कसं डोळ्यासमोरून जातं? नाही, अर्थातच खूप छान फिलिंग आहे हे, कारण ही गोष्ट रोज रोज घडत नाही एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात की तो ज्या मालिकेत मुख्य भूमिका करतो त्या मालिकेचे 800 भाग पूर्ण होतात। ही सहजासहजी घडणारी गोष्ट नाही आहे। म्हणजे आत्ताच जे काही 4-5 चॅनल्स आहेत त्याच्यावर चालू असलेल्या जितक्या काही मालिका आहेत त्यापैकी मला वाटतं एकही मालिका नाही आहे ज्याचे 800 भाग पूर्ण झालेले आहेत। तर ही एक पहिली मालिका आहे, पहिली म्हणजे आत्ता चालू असलेल्या मालिकांपैकी ही पहिली मालिका आहे ज्याचे 800 भाग झालेत। गेली 3 वर्ष ही मालिका सुरू आहे आणि त्याबद्दल मला खरंच नशीबवान वाटतं की मला या मालिकेत काम करायची संधी मिळाली आणि ती मालिका इतकी लोकप्रिय झाली, प्रेक्षकांनी आमच्या सगळ्यांवरच भरभरून प्रेम केलं आणि त्यांच्यामुळेच आज हा टप्पा गाठणं शक्य झालं आणि या पुढेही जे काही टप्पे गाठू ते त्यांच्यामुळेच असणार आहेत। तर त्यामुळे मला सर्वप्रथम सगळ्याच रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानायचे आहेत की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, तुम्ही आम्हाला संधी देता तुमचं मनोरंजन करायची म्हणून आम्ही ते करू शकतो। त्यामुळे तुम्ही जोपर्यंत असं प्रेम करत राहाल, हीच संधी देत राहाल, तोपर्यंत आम्ही सुद्धा खात्री देतो की आम्ही सुद्धा तितक्याच प्रेमाने तुमचं मनोरंजन करत राहू। मला वाटतं आत्ता तू जे काय बोलला आहेस ते कार्तिक म्हणून बोललेलं आहेस। जर आपण विचारलं की आशुतोष गोखले म्हणून जर तुला काय वाटतं साधारण? नाही, मी आत्ता खरं तर जे बोललो ते आशुतोष म्हणूनच बोललो। म्हणजे कार्तिक ही एक व्यक्तिरेखा आहे, पण आत्ता मी जे काही बोललो ती माझी भावना आहे। मला आशुतोष म्हणून खूप नशीबवान वाटतं की मला या मालिकेत हा रोल करायला मिळाला। सो आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दॅट। म्हणजे माझ्या निर्मात्यांचे खूप खूप आभार, ज्यांच्याबरोबर मी आधीची एक मालिका केली होती तुला पाहते रे, त्यात मी एक कॅरेक्टर केलं होतं आणि ती संपल्या महिन्याभरात ह्या मालिकेसाठी त्यांनी मला विचारलं। म्हणजे सहकलाकार टू मुख्य भूमिकेत विचारणं हे त्यांचंही खूप मोठेपण आहे त्यांचा की त्यांनी हा विचार केला की मला ही संधी द्यायचा आणि त्यामुळे मला खूपच, म्हणजे जसं मी म्हटलं की मी खरंच नशीबवान समजतो, कारण आत्ता साधारण 25 ते 30 मराठी मालिका सुरू आहेत टी व्हीवर। त्याच्यात त्या 25 ते 30 मालिकांमध्ये गेलं वर्षभर नंबर 1वर असणारी आपली मालिका आहे, हायेस्ट TRP असलेली, त्या मालिकेचे आपण मुख्य कलाकार आहोत आणि आज त्याच मालिकेचे 3 वर्ष पूर्ण होत आहेत, 800 भाग पूर्ण होत आहेत। सो हे सगळेच माझ्यासाठी खूप माइलस्टोन आहेत आणि या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी माझ्या आशुतोष म्हणून माझ्या आयुष्यात एक कलाकार म्हणून पहिल्यांदा घडत आहेत। सो अर्थातच हे सगळं खूपच स्पेशल आहे आणि या पुढेही जे घडत राहील म्हणजे प्रत्येक येणारा दिवस स्पेशल असणार आहे, कारण उद्या 801 होणार आहेत, परवा 802 होणार आहेत, जी माझ्यासाठी पहिलीच वेळ असणार आहे। त्यामुळे थँक्यू सो मच आणि सगळं फक्त प्रेक्षकांमुळे शक्य झालं आहे, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार। आत्ता तू म्हणालास की एवढ्या 25 मालिकांमध्ये आपली मालिका कशी काय वरचढ असेल, वर्चस्व असेल त्या मालिकेचं, हायेस्ट TRP आहे गेल्या 1 वर्षभर रंग माझा वेगळाचं, चढ उतार होत असते, आपल्याही दडपण येतं, निर्मात्यांना येतं, दिग्दर्शकाला येतं। सो जेव्हा कार्तिक आणि तुमची सगळी जी टीम आहे जेव्हा आपल्याला ती दर्जा मेंटेन करायचा असतो तेव्हा तुमच्यामध्ये काय अशी गपशप होत असते त्यावेळेस? खरं सांगू तर आम्ही सगळेच कलाकार खूप नशीबवान असतो। म्हणजे डायरेक्ट जबाबदारी नसते आमच्यावर, म्हणजे अर्थातच असते, पण आम्हाला काही नवीन क्रिएट करायचं नसतं। जे आमच्याकडे येतं ते आम्हाला आमच्या परीने सर्वोत्तम पद्धतीने सादर करायचं असतं। सो ही जी जबाबदारी किंवा हे जे दडपण आहे ते अर्थातच क्रिएटिव्ह टीमला जास्त असतं। म्हणजे मग ते क्रिएटिव्ह हेड असू देत, ते निर्माते असू देत, दिग्दर्शक असू देत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखक असू देत किंवा चॅनल EPs असू देत, चॅनल क्रिएटिव्ह असू देत, ज्यांच्या दररोज मीटिंग्स चालू असतात, दररोज झूम कॉल्स चालू असतात, ज्याच्यात पुढे काय स्क्रीन प्ले असणार ह्याचं डिस्कशन होतं, काय वर्क झालं आहे काय नाही, मग आत्ता काय ट्रॅक आणायचा काय नाही। कारण रोज प्रेक्षकांचं मनोरंजन करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे। म्हणजे डेली सोप किंवा TV माध्यमच मुळात त्याच्याकडे खूप वेगळ्या नजरेने बघितलं जातं बरेचदा की क्वालिटेटिव्ह बाजू आपण बघितली तर ती फिल्म्स आणि OTTवर जास्त मिळते पण मालिकेत नाही। पण त्याचं कारण असं आहे की OTTवर तुम्ही जेव्हा एक सिरीज करता तेव्हा एक सीझन येतो, 10 एपिसोड होतात, मग 1 वर्ष जातं, मग परत 10 एपिसोड येतात, पण इथे तुम्हाला दररोज अर्धा तास प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे, तर ही अजिबात सोपी गोष्ट नाही आहे। सो त्यात
क्वालिटी कुठेतरी कमी जास्त होऊच शकते, पण त्यातही आपण टी व्ही माध्यमात काम करताना बेस्ट काय देऊ शकतो किंवा प्रेक्षकांना आवडणारी गोष्ट कशी देऊ शकतो, ही कसरत असते लेखकांची आणि क्रिएटिव्ह टीमची. त्यांना ते बरोबर कळलेलं असतं, त्यांचा तो अभ्यास असतो की काय वर्क होऊ शकतं काय नाही, आणि त्याप्रमाणे मालिकेचं कथानक बदलत जातं, गोष्टी बदलत जातात, गोष्टी ॲड होत जातात. सो हे संपूर्ण क्रेडिट या क्रिएटिव्ह बाजूचं आहे, जे हे सगळं काम सांभाळतात. आणि आम्ही कलाकार म्हणून आमच्याकडे ते येतं, तिथे आमचं काम सुरू होतं की हे आलं आहे, आता हे आपल्या परीने सर्वोत्तम पद्धतीने कसं सादर करायचं आहे. सो हे जे सगळं 800 भाग, त्याचं दडपण, तो TRP मेंटेन ठेवणं, त्या नंबर 1 पोझिशनवर राहणं, ह्याचं अर्थातच आम्हालाही प्रेशर असतं, पण आमच्यावरती डायरेक्ट जबाबदारी नसते, ती जबाबदारी कोणीतरी उचललेली असते. आमच्यापर्यंत एवढंच काम येतं की हे आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. सो द क्रेडिट गोज टू द क्रिएटिव्ह टीम, आणि ज्यांची मी नावं घेतली त्या सगळ्यांनाच त्याचं. मालिका एखादी डेली सोप म्हटलं की त्याचं 10-10, 12-12 तास शिफ्ट असते, शूट असतं, कधी कधी डे नाईटही करावं लागतं. सो गेली 3 वर्ष तू ह्या मालिकेसाठी इतकं काम करतोयस, आणि मग हे 10-12 शूट केल्यानंतरचा जो सगळा वेळ आहे, किंवा कधी असं वाटलं का की अरे आता बस झालं यार, मला थोडंसं वेगळं काहीतरी करायचं आहे, किंवा आता वेगळ्या गोष्टीत थोडंसं रमायचं आहे, की इथेच रमायला आवडतं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण का कुठल्याही कलाकाराच्या मनात हे येऊच शकतं. मी अजिबात खोटं बोलणार नाही, माझ्याही मनात येऊन घेत आहे. माझ्या सुदैवाने ह्या मालिकेबरोबरच मी एक नाटकही करतो आहे. सो जे तुम्ही म्हणताय की 10-10, 12-12 तास शूट असतं, आणि मग त्यानंतर उरणाऱ्या वेळेत काय करायचं, मग तो विचार येतो का मनात की काहीतरी वेगळं करूया, आता खूप वर्ष हेच करतो आहे. सो मी जे नाटक करतो आहे दॅट इज माय रिलीफ पॉईंट असं मी म्हणेन, की म्हणजे सोमवार ते शुक्रवार इथे शूट केल्यानंतर शनिवार रविवार मी एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगळं प्रोजेक्ट, वेगळी गोष्ट सादर करत असतो. हां, त्यामुळे अर्थातच तो रिलीफ पॉईंट असतोच. पण ॲट द सेम टाईम मी हेही म्हणेन की 10-10, 12-12 तास आपण म्हणतो, पण ते आता नॉर्मल आवर्स आहेत, वर्किंग आवर्स डेली सोपचे. सो त्याबद्दल काहीच कोणाचीच कंप्लेंट नसावी, आणि नसते, कारण ज्या माणसाने शूटिंग केलं आहे त्याला हे कळूच शकतं की एवढा वेळ लागतोच, त्याला काही पर्याय नाही आहे. बाकी 3 वर्ष आपण ह्यासाठी शूट करतो आहे, कधी कधी डे नाईट करावं लागतं. या बाबतीत मी असं सांगेन, म्हणजे 2 गोष्टी मला मांडायच्या, त्या म्हणजे वेल प्लॅन्ड असेल तर खरंच इतक्या हेक्टिक होत नाहीत गोष्टी असं मला वाटतं. जी निर्मिती संस्था आहे आमची, जे निर्माते आहेत अतुल केतकर, अपर्णा केतकर, आणि त्यांची जी प्रोडक्शनची टीम आहे, मग आमची शेड्युलर असेल नेहा वाघ, किंवा आमचे जे प्रोडक्शन हेड आहेत प्रशांत पाटील, या सगळ्यांचं ते श्रेय आहे. मी इतकं वेल प्लॅन्ड काम कुठल्याही निर्मिती संस्थेत बघितलेलं नाही आहे. म्हणजे माझं नाटक चालू आहे, मला काही दिवस प्रयोगांची ॲडजस्टमेंट असते, पण असं इतकं क्वचित घडतं की मला येऊन शूट करून मग प्रयोगाला जावं लागतं. म्हणजे प्रयोगात त्या दिवशी मला सुट्टी दिली जाते आणि मला ती मिळते. किंवा महिन्यातले पण लोक म्हणतात, डेली सोप करणारे लोक, की आम्ही 30 पैकी 32 दिवस काम करतो वगैरे. मी ते कधीही अनुभवलेलं नाही आहे. माझ्या मालिकेचं शूट मी एका महिन्यात 22पेक्षा जास्त दिवस आजवर गेल्या 3 वर्षात केलेलं नाही आहे. सो हे फक्त आणि फक्त उत्तम प्लॅनिंगमुळे होऊ शकतं, जे ही निर्मिती संस्था कायम करत आली. म्हणजे काही कलाकारांची कंप्लेंट असू शकते की आमचे दिवस कमी लागतात, पण मला त्याची अजिबात खंत नाही आहे, कारण जितके लागत आहेत तितके दिवस इनफ आहेत मी इथे दररोज दिसण्यासाठी, आणि तितकेच दिवस इनफ आहेत मला माझं इतर काम करण्यासाठी, जे खूप महत्त्वाचं आहे कलाकार म्हणून माझ्यासाठी. सो या निर्मिती संस्थेचे आणि या अख्ख्या प्रोडक्शन टीमचे खूप खूप आभार, की गेली 3 वर्ष त्यांनी अशा पद्धतीने मला सांभाळले. फक्त 3 नाही, आधीची मालिका मी जसं म्हटलं त्यांच्यावर, सो गेली 4 वर्ष मी यांच्याबरोबर काम करतो आहे. तेव्हाही मी एक नाटक करतो. सो ना तेव्हा ना आत्ता कधीही मला काही अडचण आली नाही आहे. मला माझं काम करायला मिळालं आहे. आम्ही कधीही डे नाईट डे वगैरे असं शूट केलेलं नाही आहे गेल्या 3 वर्षात, एकदाही नाही. त्यामुळे इतकं वेल प्लॅन्ड असतं इकडे सगळं, आणि ते खरंच त्यांचं श्रेय आहे. त्यामुळे आपोआपच मग खूप हेक्टिक चालू आहे शूटिंग वगैरे हा फीलच कधी आलेला नाही. खूप सहज काम चालतं, आणि येताना तयारी असतेच की 12 तास काम असणारच आहे, पण 12 तासांच्या पुढे जाऊन आता अच्छा एक्सटेंड होणार आहे वगैरे हे असलं आमच्या इथे घडतच नाही. म्हणजे सांगून ठेवतात सेफ साईड कधी कधी की आज काम खूप एक्सटेंड होऊ शकते, पण ती होत नाही. ते त्यावेळेत संपतं म्हणजे संपतंच. सो हे खूप मोठं म्हणजे सगळंच अख्खं क्रेडिट त्या निर्मिती संस्थेचं आणि त्यांच्या संपूर्ण प्रोडक्शन टीमचं आहे. ह्यालाच जोडून एक प्रश्न विचारतो. तू रंगभूमीवरती अनेक काम केले, सुरुवातच मुळात तुझी तिकडून झालेली आहे, महाविद्यालयीन आयुष्य असेल किंवा शालेय विद्यात. सो तुला एक ट्रिकी क्वेश्चन, की जास्त कुठे रमायला आवडतं, रंगभूमीवरती की कॅमेरासमोर?
हा प्रश्न मला अनेकदा विचारला गेला आहे आणि मी कायम हेच उत्तर देतो. माझं पहिलं प्रेम किंवा माझा फर्स्ट प्रेफरन्स असं म्हणून विचाराल तर ते अर्थात रंगभूमी आहे. पण त्याचबरोबर मला असंही वाटतं की प्रत्येक माध्यमाची त्याची वेगळी मजा आहे आणि ती प्रत्येक कलाकाराने अनुभवलीच पाहिजे. त्याचं कारण असं की रंगभूमीवरनं सुरुवात झाली आपण म्हणतो आहे, पण टी व्ही माध्यम इंटरेस्टिंग अशा करतायत 2 गोष्टींकरता मला वाटतं. एकतर ते तुम्हाला घराघरात पोचवतं. त्यांनी तुम्हाला घराघरात पोचवलं, तुमचा चेहरा ओळखीचा झाला की मग तुमचा चेहरा स्टेजवर बघायला, रंगभूमीवर बघायला प्रेक्षक येणार आहेत. सो तुम्हाला जर तुमचं नाटक जास्तीत जास्त प्रेक्षकांनी बघावं असं वाटत असेल तर त्यासाठी मदत तुम्हाला टी व्ही माध्यमच करतं, जे तुम्हाला ओळख मिळवून देतं, तुमच्या चेहऱ्याला ओळख मिळवून देतं. त्याचबरोबर अगदी इंटरनल कलाकार म्हणून बोलायचं झालं किंवा एक ॲक्टर म्हणून बोलायचं झालं तर टी व्ही माध्यम हे क्लोजचं माध्यम आहे. आपल्याला सवय, मला रंगभूमीवरनं आल्यामुळे सवय अशी आहे कॉलेजमध्ये की कुठल्याही प्रेक्षकाला माझ्याकडे बघताना पूर्ण शरीर दिसतं आहे. सो जे काय करायचं आहे मला ते माझ्या पूर्ण शरीरात दिसलं पाहिजे, मी आत्ता काय करतो आहे काय नाही ते. व्हेरॅज इथे आल्यावर मला बाकी काही दाखवायचं नाही, हे एवढं दिसणार आहे आणि मला एवढ्यात जे काय ते दाखवायचं आहे. सो ॲज अन ॲक्टर तीसुद्धा गंमत असते की मी महिन्यातले म्हणजे आठवड्यातले 5 दिवस मी इथनं काम करत असतो आणि उरलेले 2 दिवस मी जे एरवी करतो आहे. सो ह्यात मला खूप गंमत वाटते. त्यामुळे मला एक कुठलं तरी माध्यम किंवा माझी आवड काय किंवा मी काय चूज करीन असं विचारलं तर पहिलं प्रेम किंवा माझा प्रेफरन्स किंवा मला काय करायला जास्त आवडेल हे विचारलं तर अर्थात मी रंगभूमी म्हणेन. पण ते करायला जास्त मजा येते असं मी म्हणणार नाही, कारण दोन्ही माध्यमांची, रादर तिन्ही माध्यमांची आपापली मजा आहे. फिल्मची एक वेगळी मजा आहे, सिरियलची एक वेगळी मजा आहे आणि नाटकाची एक वेगळी मजा आहे. नाटकात तुम्ही जाऊन तोच एक प्रयोग दररोज करणार आहात. इथे तुम्ही येऊन दररोज तेच कॅरेक्टर पण वेगवेगळ्या गोष्टी करणार आहात, किती काळासाठी माहिती नाही. आणि फिल्ममध्ये तुम्ही एक ठराविक गोष्ट एकदाच करणार आहात आणि ती एकदाच होणार आहे, जे कायमस्वरूपी डॉक्युमेंट होणार आहे की हे एकदा केलं ते. सो या प्रत्येक माध्यमाची आपापली गंमत आहे आणि कलाकार म्हणून मला या तिन्ही माध्यमात काम करायला तितकीच मजा येईल. मालिका, नाटक, काही चित्रपटही केलेले आहेस, फारसे नाही. पण असं वाटतं का एखादा चित्रपट करायचा? आता तू म्हणालास की एक रोल असा तो तेवढ्यापुरता करायचा असतो. सो असं कुठला एखादा रोल आहे तुला करावं असं वाटतं, त्यासाठी एखादी ऑफर यावी असं मनोमन वाटतं का कधी असं? कुठला एखादा स्पेसिफिक रोल असं नाही, पण मला खरोखर म्हणजे चांगला चित्रपट किंवा चांगली वेबसिरीज करायला नक्कीच आवडेल, करायचीच आहे. पण जसं मी म्हटलं की आत्ता ज्या पद्धतीने काम चालू आहे, आत्ता कुठेतरी नाटकाचे प्रयोग आणि सिरियल ह्या 2 गोष्टी ॲडजस्ट होत आहेत. पण या पुढे काम करण्यासाठी म्हणून यातलं एक काहीतरी थांबल्याशिवाय पुढचं करता येणं शक्य नाही. म्हणजे डेली सोपबरोबर इतर गोष्टी करणं जरा अवघड आहे. पण अर्थातच म्हणजे जसं मी म्हटलं त्या माध्यमांची मजा आहेच आणि मला ते एक्सप्लोअर करून बघायचे आहेतच. म्हणजे त्यामुळे मी थांबलो आहे, जेव्हा केव्हा मला विचारणं होईल मी माझ्या बाजूने प्रयत्न करतच असतो. म्हणजे जिकडे की खूप दिवस नाही लागणार, कमी दिवसांचं काही आहे का किंवा हे मी बघतच असतो. सो अर्थातच आवडेल आणि आय होप जर तशा गोष्टी जुळून आल्या तर लवकरच काहीतरी बघायला मिळेल किंवा मोठ्या पडद्यावरही बघायला मिळेल. येतील लवकरच येतील. आता गणेशोत्सव येतो आहे आणि तुमच्या घरामध्ये गणेशोत्सव साजरा होतो, ह्या घरामध्ये आणि तुझ्याही घरामध्ये होतो. सो काय चालली तयारी? आता अगदी 1 आठवड्यावरती आहे गणेशोत्सव. सो कसा आहे सगळा उत्साह? कारण 3 वर्षानंतर पुन्हा आपण जोशाने, एका जोमाने, एका ऊर्जेने आपण पुन्हा साजरा करणार आहोत. माझ्या घरी गणपती नसतो, माझ्या मामाकडे असतो. सो त्याची तयारी जशी दरवर्षी होते तशी चालू आहेच. पण इथे या मालिकेच्या सेटवर यावर्षी जो गणेशोत्सव साजरा होणार आहे तो फार इंटरेस्टिंग आहे मालिकेच्या कथानकासाठी. कारण तो साजरा होणार असतो इनामदारांच्या घरात, पण तो नंतर साजरा होतो दीपाच्या घरात. आणि ते कशा पद्धतीने साजरा होतो, मग त्याची काय तयारी, मग आत्ता आम्ही बोलत नसताना सगळे आम्ही तिथे जाणार का किंवा मी तिथे जाणार का वगैरे असे खूप ट्विस्ट अँड टर्न्स असलेलं कथानक आहे आत्ता सध्या. सो त्यामुळे इतर गणेशोत्सवाला इतर तयारी जी असते त्याच्यापेक्षा ही तयारी जास्त चालू आहे की हे कथानक आता आपण कसं मांडणार आणि काय चालू आहे. सो ती गंमत अर्थातच चालू आहे, त्यामुळे त्याची मजा एक वेगळी आहेच. 800 भाग पूर्ण होत आहेत, प्रेक्षकांना काय सांगणार त्याविषयी?
जसं सुरुवातीला म्हटलं तेच पुन्हा म्हणेन, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही इतकी वर्ष इतके भाग आमच्यावर प्रेम करत आलात म्हणून आम्हाला हा टप्पा गाठणं शक्य झालं आहे. आणि आमची इच्छा आहे तुमचं यापुढेही असंच मनोरंजन करत राहण्याची, पण त्यासाठी तुमच्या प्रेमाची आणि तुमच्या आशीर्वादाची खूप 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 गरज आहे, कारण त्याशिवाय काहीच शक्य नाही आहे. तुम्ही बघाल तरच आम्ही दाखवू शकणार, तुम्ही बघायचं बंद केलं तर आम्ही दाखवणार कोणाला. सो मी एवढंच म्हणेन प्रेक्षकांना, आत्तापर्यंत जसं प्रेम केलं आणि आत्तापर्यंत जसा आशीर्वाद तुमचा होता आमच्या पाठीशी, तसाच यापुढेही राहू दे, कायम राहू दे, जेणेकरून आम्ही तुमचं जास्तीत जास्त काळ मनोरंजन करू शकू. ही संधी आम्हाला देत राहा आणि आम्ही त्या संधीचं सोनं करत राहू, ही गॅरंटी आमच्याकडनं आम्ही तुम्हाला देतो. थँक्यू सो मच. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद रत्न मराठीशी बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच.